श्री स्वामी समर्थ सर्वांना. कशा आहात मंडळी? सर्व मजेत आहात ना? चला तर रेसिपीला सुरुवात करूया. आजची रेसिपी आहे वाटाण्याची मस्त अशी रबरबीत आमटी बनवायची आहे आपल्याला. खायला एकदम अप्रतिम लागते मंडळी, खूपच टेस्टी होते. नॉनव्हेजला पण फेल करेल इतकी छान तरीदार होते ना ही आमटी मंडळी, काय सांगू तुम्हाला. चला मग रेसिपीज दाखवते मी तुम्हाला. आता आपण हिरव्या वाटाण्याचा सीझन चालू आहे. छान असे वाटाणे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. वाटाण्यांना छान असे डाग पडेपर्यंत आपण वाटाणे भाजून घ्यायचे आहेत आणि थंड करून आपण थंड पाण्यामध्ये टाकायचे आहेत ते वाटाणे आता. आणि आपण मिक्सरला पल्स मोडती फिरवून घ्यायची आहे. तर तुम्हाला कशी वाटते माझी रेसिपी? आवडली तर लाईक करायला विसरू नका मंडळी. अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये हे वाटाणे टाकायचे आहेत आणि पल्स मोडती फिरवायचे आहेत. तुम्हाला कोणकोणत्या रेसिपीज बघायला आवडतात मंडळी? मला कमेंट करा, मी तुम्हाला नक्कीच त्या रेसिपी करून दाखवेन. तर कशी वाटते तुम्हाला? हे बघा, पल्स मध्ये फिरवून घ्यायचं आहे आपल्याला अशा पद्धतीमध्ये. छान असं आता मी इथे टोप ठेवलेला आहे. टोपामध्ये 2 पळी तेल घालायचं आहे आपल्याला. छान अशी शिजल्यानंतर इतकी छान अप्रतिम अशी तरी येते ना, काय सांगू मंडळी तुम्हाला. इथे मी जिरे टाकलेले आहेत तेलामध्ये. जिरे छान तडतडेपर्यंत आपण फुलू द्यायचे आहेत जिऱ्यानं तेलामध्ये छान असे. जिरे चांगले आपण भाजून घ्यायचे आहेत. मग आपण कांदा घालायचा आहे. अद्रक लसूणची पेस्ट घालायची आहे. आता आपण कांदा घातलेला आहे. टोमॅटो घालायचा आहे आपल्याला. छान असं परतून घ्यायचं आहे. आणि आपण चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. कांदा टमाटर लवकर शिजला जातो मीठ घातल्याने. आपण आमटी करताना गरम पाणीच टाकायचं आहे. याच्यामध्ये पण हळद घालायची आहे थोडीशी. छान असं मिक्स करून घ्यायचं आहे परत एकदा. आता आपलं छान असं मिक्स करून झालेलं आहे. आता आपण लाल मसाला घालायचा आहे याच्यामध्ये. कांदा टमाटर पूर्णपणे शिजलेला आहे तेलामध्ये. आपण लाल मसाला घालायचा आहे. इथे मी 1.5 चमचा लाल मसाला घातलेला आहे. आता आपण वाटाणे मिक्सरला पल्स मोडते फिरवून घेतले ते घालायचे आहेत. छान असं परतून घ्यायचं आहे आपल्याला. आता आपण इथे गरम पाणी घालायचं आहे. तुम्हाला जेवढी आमटी हवी असेल तेवढी घालायची आहे. याच्यामध्ये मी 1 बटाटा पण घालणार आहे. कच्चा बटाटा साल काढून बारीक कट करून घेतलेला आहे मी. आता आपण याच्यामध्ये 1 बटाटा घालायचा आहे. थोडंसं आपण शेंगदाण्याचं कूट पण घालायचं आहे याच्यामध्ये. वरतून थोडीशी कोथिंबीर कट करून घातलेली आहे मी. छान अशी उकळी येऊ द्यायची आहे. बटाटे शिजू द्यायचे आहेत आपल्याला आमटीमधले. खूपच छान एकदम तरीदार आमटी होते आणि चवीला पण अप्रतिम लागते मंडळी. गॅसची फ्लेम आपल्याला स्लो करून ठेवायची आहे. हे बघा, आपले बटाटे पण शिजत आलेले आहेत. छान अशी आता उकळी आलेली आहे. हे बघा, आपली आमटी रेडी झालेली आहे. छान अशी रबरबीत, चवीला पण अप्रतिम लागते. नक्कीच तुम्ही ही रेसिपी ट्राय करा मंडळी. हे बघा, रेडी आहे आपली वाटाण्याची रबरबीत अशी आमटी बनवलेली आहे. आपण भातासोबत, चपातीसोबत, भाकरीसोबत कशावर पण खाऊ शकतो. खूपच छान लागते चवीला.
हे बघा अशी घट्टसर झालेली आहे, मस्त अशी दाटसर. चला बाय, जय महाराष्ट्र मंडळी, थँक्स फॉर वॉचिंग.